हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एन डी नर्सिंग कोचिंग. तुमच्या सर्वांचं एन डी नर्सिंग कोचिंगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण DHS महाराष्ट्र स्टाफ नर्स ह्या पदासाठी एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज सॉल्व करणार आहे. सर्वांनी व्हिडिओला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला मिळतील. चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर प्रश्न क्रमांक 1, कॉम्प्लिकेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रिंग हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन टू अ न्यूबॉर्न इज. तर न्यूबॉर्नला जर आपण हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशननी जर दिलं तर काय होणार? तर 4 ऑप्शन आहेत. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे रिट्रोलेंटल फायब्रोप्लेसिया. आता रिट्रोलेंटल फायब्रोप्लेसिया म्हणजे काय की जी बेबीची रेटायना आहे, ह्याच्यामध्ये फायब्रस टिश्यू फॉर्मेशन होईल. याला आपण रिट्रोलेंटल फायब्रोप्लेसिया म्हणतो. त्यामुळं बेबीला दिसायला बंद होऊन जाईल. ओके, तर हे कॉम्प्लिकेशन आहे हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनचं. ओके, तर सर तुम्हाला विचारला जाईल दुसरा प्रश्न की सर अशा बेबीमध्ये आता ऑक्सिजन कसा द्यायचा मग? तर आपण ऑक्सिजन कसा देणार मग? O2 हुडनं द्यायचा. ओके, हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण O2 हुडनं ऑक्सिजन देत असतो. O2 हुडची इमेज जर बघितली नसेल तर कृपया गुगल करून एकदा इमेज बघून घ्या. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला पेरी ऑर्बिटल इडिमा दिलेला आहे. तर पेरी ऑर्बिटल इडिमा हे पण एक प्रश्न आला होता. पेरी ऑर्बिटल इडिमा हे कशाचं साईन आहे सर? फ्रॅक्चर ऑफ बेस ऑफ स्कल. ओके, तर बेस ऑफ स्कलचं फ्रॅक्चर झाल्यानंतर पेरी ऑर्बिटल इडिमा होत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2, इन विच ऑफ द फॉलोइंग डिसीज द चाइल्ड बिकम डिसिप्निक ऑन एक्झर्शन इन स्क्वॅटिंग पोझिशन अँड आफ्टर वॉकिंग ए शॉर्ट डिस्टन्स. पेशंटला काय होणार? बघा, 3 कंडिशन या ठिकाणी दिलेल्या आहेत की एक छोटासा बाळ आहे जो की डिसिप्निया होतोय, त्याला छोटासा जरी त्यांनी काम केलं तर डिस्निया होतोय. त्यानंतर स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये बसतोय आणि तो जो बाळ आहे इझिली फटीग होत आहे. तर अशा बाळामध्ये कुठली कंडिशन असू शकते? ओके, 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे टेट्रोलॉजी ऑफ फॅलॉट. ओके, आता सर इथं लिहिलेलं आहे टेट्रोलॉजी ऑफ फॅलॉट. हेडिंग लिहून घ्या, टेट्रालॉजी ऑफ फॅलॉट. ओके, आता हे टेट्रोलॉजी ऑफ फॅलॉट म्हणजे काय? टेट्रा म्हणजे काय? तर टेट्रा म्हणजे लक्षात ठेवायचं 4 काहीतरी ॲबनॉर्मलिटी असणार आहे. टेट्रा म्हणजे 4. सर ह्या 4 ॲबनॉर्मलिटी कुठल्या? तर लिहून घ्या. पहिली ॲबनॉर्मलिटी म्हणजे नॅरोइंग ऑफ द पल्मोनरी व्हॉल्व. नॅरोइंग ऑफ पल्मोनरी व्हॉल्व. नॅरोइंग ऑफ पल्मोनरी व्हॉल्व. ओके, त्यानंतर दुसरी ॲबनॉर्मलिटी लिहून घ्या. दुसरी ॲबनॉर्मलिटी म्हणजे थिकनिंग ऑफ राईट वेंट्रिकल. जे राईट वेंट्रिकल आहे याच्यामध्ये थिकनेस वाढणार. थिकनिंग ऑफ राईट वेंट्रिकल लिहून घ्या. मी इमेजद्वारे तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, तिसरा आहे की तुमचा डिस्प्लेसमेंट ऑफ अवोर्टा. डिस्प्लेसमेंट ऑफ अवोर्टा. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की अवोर्टाची जी मेन पोझिशन असते त्या पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनला अवोर्टा गेलेली आहे. चौथी ॲबनॉर्मलिटी असते VSD. ओके, वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. ओके, आता बघूया. हे आपलं हार्ट आहे, अतिशय प्रेमळ हार्ट या ठिकाणी काढू आपण. ओके, हे आपलं हार्ट आहे. ओके, या हार्टमध्ये हे सेप्टम आहे. ओके, तर तुम्हाला पहिला डिफेक्ट काय सांगितला या ठिकाणी? नॅरोइंग ऑफ द पल्मोनरी व्हॉल्व. ओके, जे पल्मोनरी व्हॉल्व आहेत याची नॅरोइंग होते. ओके, तर पल्मोनरी व्हॉल्व कुठून जाणार? इथून लंग्सकडे ब्लड घेऊन जाणारा हा जो वॉल आहे, तर याची नॅरोइंग होणार. ओके, तर याला 1 नंबर देऊया. ते आपलं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे नॅरोइंग ऑफ द पल्मोनरी व्हॉल्व. त्यानंतर दुसरी ॲबनॉर्मलिटी सांगितली आपण थिकनिंग ऑफ राईट वेंट्रिकल. तर हे आहे तुमचं राईट ॲट्रियम, हे आहे राईट वेंट्रिकल. ओके, तर ह्या राईट वेंट्रिकलच्या ह्या ज्या मसल्स आहेत या मसल्समध्ये काय होणार सर? थिकनेस होणार. ओके, आणि जरी थिकनेस झाला तर काय होणार की ह्या राईट वेंट्रिकलमध्ये येणारं जे ब्लड आहे याची क्वांटिटी काय होईल? कमी होईल. ओके, तर ही झाली दुसरी ॲबनॉर्मलिटी. त्यानंतर तिसरी ॲबनॉर्मलिटी काय सांगितली होती? डिस्प्लेसमेंट ऑफ द अवोर्टा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की अवोर्टाची नॉर्मल ओपनिंग कुठून असते? तर राईट वेंट्रिकलमधून ब्लड जे आहे, लेफ्ट वेंट्रिकलमधून जे ब्लड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड ही अवोर्टा काय करते?
पूर्ण बॉडीला सप्लाय करते. परंतु आता याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी काय होते की ही जी अवॉर्टा आहे हिचं ओपनिंगच लेफ्ट राईट वेंट्रिकलमधून होते. ओके, युजली इथं असायला पाहिजे, इथं हे जे आहे हे नॉर्मल पोझिशन आहे, परंतु त्याची ओपनिंग आहे ही जी राईट वेंट्रिकल मध्ये असते. तर ही झाली आपली थर्ड ॲबनॉर्मॅलिटी. ओके, ही झाली डिस्प्लेसमेंट. ओके, ही झाली डिस्प्लेसमेंट. त्यानंतर चौथी ॲबनॉर्मॅलिटी आहे VSD. आता हे जे दोन व्हेंट्रिकल आहेत याच्यामध्ये एक भिंत तयार झालेली आहे, परंतु या भिंतीमध्ये एक छोटंसं छिद्र निर्माण झालेलं आहे, याला म्हणतो आपण व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. हे 4 डिफेक्ट असतात आपले टेट्रोलॉजी ऑफ फॅलॉटमध्ये. आता प्रश्न मी एवढं फोकस का करतोय, कारण की या ठिकाणून खूप सारे प्रश्न बनतात. ओके, आता जर तुम्हाला अजून थोडंसं डिटेलमध्ये जायचं असलं तर बघा, आपल्या बाळाच्या राईट वेंट्रिकलमध्ये ब्लड खूप कमी येतंय. ओके, बरं ठीक आहे, कमी येतंय, परंतु हे ब्लड ऑक्सिजनसाठी जात नाहीये. का बरं सर? कारण की आमची पहिली ॲबनॉर्मॅलिटी की ती जी पल्मोनरी वॉल आहे ही नॅरो झालेली आहे. आता ऑक्सिजन नेटेड ब्लड जर लंगकडे जाणार नाही तर ब्लडमध्ये ऑक्सिजन येणार नाही, त्यामुळं बेबीला काय होईल? डिस्निया होईल. आणि ह्या डिस्निया कंडिशनमध्ये बेबीला जी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल करण्यासाठी बेबी काय करतो? ट्रायपॉड पोझिशनमध्ये बसतो. ट्रायपॉड पोझिशन किंवा स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये जेव्हा बसतो तेव्हा त्याचे जे लंग्स आहेत हे थोडे एक्सपांड व्हायला मदत होते. आणि असं आपल्या अशी पोझिशन बघून आपण बाळाचा डायग्नोस करू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना टेट्रोलॉजी ऑफ फॅलॉट बद्दल? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3. चॉईस ऑफ ट्रीटमेंट फॉर फिजिओलॉजिकल जॉन्डिस. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिससाठी काय चॉईस ऑफ ट्रीटमेंट असते? तर इथे तुम्हाला फिजिओलॉजिकल विचारले. फिजिओलॉजिकल म्हणजे काय की युजली होत असतो. ओके, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे फोटोथेरपी. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन, एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन कोणाला देतात? तर पॅथोलॉजिकल जॉन्डिसमध्ये. ओके, पॅथोलॉजिकल जॉन्डिसमध्ये आपण एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतो. पॅथोलॉजिकल कधी म्हणतो आपण? तर विदिन 24 आवर्स जर वाढला तर पॅथोलॉजिकल, आफ्टर 24 आवर्स फिजिओलॉजिकल. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. प्लेसिंग ऑफ अ चाइल्ड ऑन अ राईट साइड आफ्टर फीडिंग इज इम्पॉर्टंट टू. ओके, तर जर एखाद्या पेशंटला बेबीला आपण राईट साइडला आफ्टर फीडिंग जर ठेवलं तर याचा इम्पॉर्टंट काय आहे? तर टू प्रिव्हेंट द गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स. ओके, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स म्हणजे काय की जे स्टमकमधलं कंटेंट आहे ते इसोफेगसमध्ये न जावं यासाठी आपण काय करतो? तर हे राईट साईडची पोझिशन देतो. ओके, आता बघा, इन्क्रीज गॅस्ट्रिक एम्प्टिंग. ओके, इन्क्रीज गॅस्ट्रिक एम्प्टिंग ह्यामध्ये आपण गॅस्ट्रिक एम्प्टिंग जास्त करण्यासाठी राईट लॅटरल पोझिशन देतो. त्यानंतर डिक्रीज जर करायचे असलं आपल्याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे काय की जे स्टमकमधलं कंटेंट डिओडिनममध्ये जर आपल्याला जास्त प्रकारे पाठवायचं असेल तर आपण लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? कारण की ॲनाटॉमी आपल्याला माहिती आहे की स्टमकचा जो शेप आहे हा C शेप आहे, त्याच्यानंतर C शेपचा परत डिओडिनम आहे. ओके, तर त्यासाठी जर आपल्याला डिक्रीज करायची असेल गॅस्ट्रिक एम्प्टिंग तर आपण लेफ्ट लॅटरल पोझिशन देतो. इन्क्रीज करायची असेल तर राईट लॅटरल पोझिशन. क्लिअर सगळ्यांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. ए टायनी व्हाईट पॅप्युल्स सराउंडेड बाय रेड एरिया अपीयर ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द माउथ इन मिझल्स इज नोन ॲज. ओके, तर बघा, एक व्हाईट कलरचा एक पॅप्यूल तयार झालेला आहे, रेड कलर आहे, म्युकस मेम्ब्रेनवर, आपल्या माउथच्या म्युकस मेम्ब्रेनवर तयार झालेला आहे. ओके, तर याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण कॉप्लिक स्पॉट. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. ओके, त्याला आपण कॉप्लिक स्पॉट म्हणतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. आता लार्जेस्ट ग्लँड विचारली आहे तुम्हाला, या ठिकाणी कुठलीच विचारली नाही एंडोक्राइन आहे का एक्झोक्राइन आहे, फक्त तुम्हाला ग्लँड विचारली. तर असा जेव्हा प्रश्न येतो, ग्लँड जर म्हणलं तर लिव्हर आहे लार्जेस्ट ग्लँड. जर तुम्हाला एंडोक्राइन म्हणलं, जर लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड जर म्हणलं तर तुमची पॅनक्रियाज येणार. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड जर म्हणलं. लार्जेस्ट ऑर्गन जर विचारला तुम्हाला तर आपल्या बॉडीचं लार्जेस्ट ऑर्गन आहे स्किन. त्याच्यानंतर जर तुम्हाला म्हणलं की लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन जर कुठला आहे तर लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन कुठला आहे
तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे लिव्हर. ओके, लिव्हर. तर असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बनू शकतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. विच ऑफ द फॉलोइंग वुड द नर्स डू फर्स्ट फॉर 3 years old boy who arrives in the emergency room with a temperature of 105 degree Fahrenheit, inspiratory stridor, restlessness, who is leaning forward and drooling. ड्रूलिंग म्हणजे काय की लाळ गाळत आहे बच्चा. ओके, लाळ गाळणे. ड्रूलिंगला आपण लाळ गाळणे म्हणतो. तर अशा प्रकारची कंडिशन आहे. काय होतंय, 3 वर्षाचा बेबी आहे, इमर्जन्सी रूममध्ये आलाय, त्याला ताप आहे 105 डिग्री फॅरनहाईट, इन्स्पायरेटरी स्ट्रायडर मी सांगितलं होतं तुम्हाला. ओके, त्यानंतर रेस्टलेस आहे, हु इज लिनिंग फॉरवर्ड म्हणजे समोर झुकून बसलेला आहे आणि लाळ गाळत आहे. तर अशा बेबीला आपण सगळ्यात पहिलं काय करणार, तर अशा पेशंटला आपण इमिजिएटली नोटिफाय करायचं आहे फिजिशियनला आणि प्रिपेअर फॉर इंट्युबेशन. पेशंटला इंट्युबेशनची गरज आहे. असा बेबी हा आपला क्राउपचा बेबी असतो. कुठला? क्राउपचा. क्राउप काय आता, क्राउप काय आहे, तर क्राउप ही एक ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस आहे. ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस याच्यामध्ये पेशंटची जी ट्रकिओब्रोंकायल ट्री आहे, या ट्रकिओब्रोंकायल ट्रीमध्ये स्वेलिंग येते आणि बेबीला ब्रीदिंग डिफिकल्टी होते. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. विच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग डायग्नोसिस वुड बी इनॲप्रोप्रिएट फॉर द इन्फंट विथ गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. आता कुठला असा नर्सिंग डायग्नोसिस आहे जो की इनॲप्रोप्रिएट आहे, म्हणजे चुकीचा आहे. ओके, 4 ऑप्शन आहेत, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3, अल्टर्ड न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. ओके, तर हा आपला इनॲप्रोप्रिएट नर्सिंग डायग्नोसिस असणार आहे. क्लिअर? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. विच ऑफ द फॉलोइंग शुड द नर्स डू फर्स्ट आफ्टर नोटिंग अ चाइल्ड विथ हर्स्प्रंग डिसीज हॅज फीवर अँड वॉटरी एक्सप्लोजिव्ह डायरिया. हर्स्प्रंग डिसीज म्हणजे काय? कंजेनायटल मेगाकोलॉन. यालाच काय म्हणतो आपण? कंजेनायटल मेगाकोलॉन. कंजेनायटल मेगाकोलॉन ह्याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये गँग्लिओनिक रिसेप्टर्स असतात, हे गँग्लिओनिक रिसेप्टर अब्सेंट असल्यामुळं हे ज्या इंटेस्टाईनची मोटिलिटी आहे ही मोटिलिटी लॉस होते आणि याच्यामुळं बेबीचं जे इंटेस्टाईन आहे हे फुल्ली डायलेटेड होऊन जातं. ओके, आणि बेबी स्टूल पास करू शकत नाही. परंतु आता अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जी कंडिशन दिलेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण काय फर्स्ट ॲक्शन घेणार? ओके, तर अशा पेशंटमध्ये आपण सगळ्यात पहिलं नोटिफाय करायचं आहे फिजिशियनला. कारण का बरं? कारण की पेशंटला वॉटरी डायरिया होतोय, एक्सप्लोजिव्ह डायरिया होतोय, पेशंटला फीवर पण आलेला आहे. ओके, तर हे साइन ऑफ इन्फेक्शन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. आफ्टर रिसिव्हिंग अन इम्युनायझेशन फॉर डिप्थेरिया, टिटॅनस अँड पर्टुसिस म्हणजे डीपीटीचं इम्युनायझेशन दिलं चाइल्डला, चाइल्ड डेव्हलप स्वेलिंग अँड टेंडरनेस ॲट द इंजेक्शन साईट, लो ग्रेड फीवर आलेला आहे, मलेज होतंय पेशंटला. द पिडियाट्रिक नर्स इन्फॉर्म्स द चाइल्ड पॅरेंट दॅट. आता एका बाळाला डीपीटीचं इंजेक्शन दिलेलं आहे, बाळाला इंजेक्शन साईडला स्वेलिंग आलेली आहे, टेंडरनेस आहे, थोडासा ताप पण आलेला आहे आणि बाळ मलेज वाटतंय. ओके, तर अशा कंडिशनमध्ये आपण माता आणि पित्याला आपण जी आहे हे काउन्सिलिंग करायचं आहे की ही एक ॲप्रोप्रिएट ॲक्शन आहे. ओके, कारण की बघा इम्युनायझेशन काय असतं, एक रेडीमेड अँटीबॉडी आपण एक वीक अँटीजेन आपण बॉडीमध्ये इन्सर्ट करत असतो. काय असतो? इम्युनिटी म्हणजे जे वॅक्सिन काय असतं, एक वीक अँटीजेन असतो. वीक अँटीजेन ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये आपण इन्सर्ट करतो, तर हा वीक अँटीजेन काय करतो, आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी बनवण्याचं काम तयार करत असतो. तर ज्यावेळेस अँटीबॉडी बनत असतात त्यावेळेस थोडंसं फीवर येणं, त्यानंतर मलेज येणं, इंजेक्शन साईडला स्वेलिंग टेंडरनेस होणं, ह्या ॲप्रोप्रिएट ॲक्शन आहेत. ह्याच्यामध्ये कुठलाही असं साईड इफेक्ट नाही आहे. ओके, तर आपण त्या माता पिताला समजावून सांगायचं आहे की दिस इज अन ॲप्रोप्रिएट रिॲक्शन, इन्स्ट्रक्ट देम टू डू नथिंग. काहीही करायची गरज नाही आहे. क्लिअर? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. इन्फंट हू आर रिकवरिंग फ्रॉम ॲक्यूट डायरिया आर ऑफन सोया बेस्ड फॉर्म्युला बिकॉज. ओके, आता
एखाद्या पेशंटला ऑफेन्सिव्ह डायरिया होतोय तर अशा पेशंटला आपण सोया बेस फॉर्म्युला का देतो? कारण की त्या सोया बेस फॉर्म्युलामध्ये लॅक्टोज ॲक्टिव्हिटी कमी असते. कारण अशा पेशंटमध्ये काय होतंय, लॅक्टोज इंटॉलरन्स होत असतो. काय होतो? लॅक्टोज इंटॉलरन्स. तर ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, पेशंटला सोया बेस्ड डाएट देतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. ए 2-year-old child has been diagnosed for co-attraction of aorta. The nurse should expect the following features. ओके, को-अट्रॅक्शन ऑफ aorta आहे एका पेशंटमध्ये, तर अशा पेशंटमध्ये कुठले फीचर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत? ओके, तर बघा प्रश्नामध्ये को-अट्रॅक्शन ऑफ aorta विचारलेला आहे. तर को-अट्रॅक्शन ऑफ aorta म्हणजे काय ते आपल्याला पहिलं समजून घ्यायला पाहिजे. हे आपलं प्यारंसं हार्ट आहे. ओके, या हार्टमध्ये हे सेप्टम झालं. ओके, हे सेप्टम हे आहे आपलं राईट ॲट्रियम, हे आहे लेफ्ट ॲट्रियम, हे आहे राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ओके, आता को-अट्रॅक्शन ऑफ aorta म्हणजे काय की ही जी aorta आहे ह्याच्यामध्ये नॅरोईंग तयार होणं. ओके, समजा ही aorta आपल्या लेफ्ट वेंट्रिकलमधून सगळं ब्लड कुठं घेऊन जाते, तर बॉडीमध्ये आपल्या संपूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करत असते. परंतु काही डिसीज कंडिशनमुळं ह्या aortaमध्ये थोडंसं सर नॅरोईंग तयार झालेलं आहे. आता जे जाणारं ब्लड आहे या ठिकाणी होऊन, तर हे ब्लड काय होणार सर, ब्लड कमी पोहोचणार, इकडे समोर बॉडीला ब्लड कमी पोहोचणार आणि या कंडिशनला आपण काय म्हणतो, को-अट्रॅक्शन ऑफ aorta. ज्या वेळेस अशा कंडिशनमध्ये ब्लड आपल्या बॉडीला कमी जातं तर काय होणार, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला वीक फिमोरल पल्स मिळणार. कारण की आमच्या बॉडीला जे म्हणजे लोअर बॉडीला ब्लड सप्लाय जर कमी झाला तर फिमोरल पल्स काय होईल, कमी होईल. ब्लड प्रेशर हाय इन अप्पर एक्स्ट्रीमिटी. परंतु तुम्हाला माहिती असेल की बघा aortaच्या मेन 3 ब्रांचेस असतात. ओके, तर ह्या मेन 3 ब्रांचेसपैकी जी एक ब्रांच आहे ही अप्पर लिम्बला सप्लाय करते. त्यामुळं काय होईल की ह्या समोर ब्लड सप्लाय कमी झालेला आहे, परंतु मागं काय आहे, या ठिकाणी काय आहे, ब्लड सप्लाय नॉर्मल आहे. तर इथे आपल्याला अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये ब्लड सप्लाय जे बीपी आहे हा इन्क्रीज मिळेल, परंतु लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये म्हणजे पायामध्ये बीपी काय मिळेल, कमी मिळेल. तर हे दोन्ही कंडिशन या ठिकाणी होणार आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर आहे की अप्पर लिम्बमध्ये जास्त बीपी, लोअर लिम्बमध्ये कमी बीपी. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. द फेशियल एक्सप्रेशन, बॉडी पोश्चर, टच अँड आय कॉन्टॅक्ट इज नोन ॲज. फेशियल एक्सप्रेशन, स्माइल करणं, अँग्री फेस शो करणं, ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या टेक्निक आहेत. ओके, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टेक्निक्स आहेत ह्या. क्लिअर आहे? व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय की सगळं बोलून दाखवणं. ओके, जसं मी बोलतोय तुम्हाला तर मी काय करतोय, तुमच्याशी व्हर्बल कम्युनिकेट करतोय. ओके, क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. द नर्सिंग इथिक्स वॉज फॉर्म्युलेटेड बाय. ओके, नर्सिंग इथिक्स कोण फॉर्म्युलेट करता? नर्सिंग इथिक्स तर आपला इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिल. ओके, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस हे नर्सिंग इथिक्स फॉर्म्युलेट करतं आणि इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेस हे 1899 मध्ये तयार झालं होतं. म्हणजे दोन्ही प्रश्न तुमचे इम्पॉर्टंट आहेत. TNAI कधी तयार झालं सर? 1908 ला. ओके, TNAI 1908 ला तयार झाला. आता तुम्हाला प्रश्न कमेंटमध्ये कमेंट करायचे आहे की IMC कधी फॉर्म झालं. ओके, IMC कधी फॉर्म झालं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. फ्रीडम फ्रॉम इन्फेक्शन ऑर प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्टॅक्ट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम इज नोन ॲज. म्हणजे इन्फेक्शन पासून फ्रीडम आणि प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्टॅक्ट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो असेप्सिस. याला आपण असेप्सिस म्हणतो. ॲनिमिया म्हणजे काय, तर लो हिमोग्लोबिन लेवल, याला ॲनिमिया म्हणायचं. सेप्टिसेमिया म्हणजे काय, तर ब्लडमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इन्फेक्शन होणं याला आपण सेप्टिसेमिया म्हणतो. ऑटोक्लेविंग म्हणजे काय, सेप्सिस म्हणजे काय. ओके, तर सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन. ओके, सेप्सिस म्हणजे पण इन्फेक्शन. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. क्लिनिंग ऑफ आर्टिकल अंडर द स्टीम प्रेशर, स्टीम अँड प्रेशर.
तर अशाला आपण ऑटोक्लेविंग म्हणतो. म्हणजे ऑटोक्लेविंग म्हणजे काय? ऑटोक्लेविंगमध्ये 3 पॅरामीटर लक्षात ठेवायचे. एक आहे तुमचा टेम्परेचर. टेम्परेचर किती असतं? 121 डिग्री सेल्सिअस. दुसरा लक्षात ठेवायचं प्रेशर. प्रेशर किती असतं? सर प्रेशर असतं 15 किलो पास्कल. किती असतं प्रेशर ऑटोक्लेवचं? 15 किलो पास्कल. तिसरं रीडिंग लक्षात ठेवायचं टाईम. टाईम किती असतो? नॉर्मल 30 मिनिट. ओके, 30 मिनिट नॉर्मल टाईम असतो. ओके, आता दुसरं हे झालं नॉर्मल ऑटोक्लेव. हे काय झालं? नॉर्मल ऑटोक्लेव. अजून एक प्रश्न बनतो की फ्लॅश स्टेरिलायझेशन म्हणजे काय? फ्लॅश स्टेरिलायझेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता ऑपरेशनला असिस्ट करत आहात, परंतु सर्जनच्या हातातून अचानक एक इन्स्ट्रुमेंट खाली पडलं. ओके, म्हणजे जमिनीवर पडलं. आता ते डिसइन्फेक्टेड झालेलं आहे. परंतु आपल्याला जर ते इन्स्ट्रुमेंट शिवाय जर सर्जरी पुढे होणार नाही, तर असं इन्स्ट्रुमेंट आपल्याला तेच इन्स्ट्रुमेंट परत पाहिजे. तर आपण काय करतो? फ्लॅश स्टेरिलायझेशन करतो. फ्लॅश स्टेरिलायझेशनमध्ये ह्या तिन्ही गोष्टी सेम आहेत, परंतु फक्त एकाचा डिफरन्स आहे की त्या ठिकाणी दोन डिफरन्स आहेत की फ्लॅश स्टेरिलायझेशनमध्ये 134 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार आणि टाईम असणार 3 मिनिट. ओके, टाईम असणार 3 मिनिट. म्हणजे पुढच्या 3 मिनिटात ते परत इन्स्ट्रुमेंट आपण घेऊ शकतो. क्लिअर आहे? फ्लॅश स्टेरिलायझेशन आणि नॉर्मल स्टेरिलायझेशनमध्ये डिफरन्स माहिती असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. इन्फेक्शन ट्रान्समिटेड बिटवीन इंडिव्हिज्युअल्स इन्फेक्टेड विथ डिफरंट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज. जर दोन माणसांमध्ये इन्फेक्शन ट्रान्समिट होत असेल तर आपण याला क्रॉस इन्फेक्शन म्हणतो. काय म्हणतो? क्रॉस इन्फेक्शन. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न क्रमांक 18. द थर्मोमीटर आर नेवर वॉश विथ. थर्मोमीटर कधीही आपण जे आहे हे हॉट वॉटरनी वॉश करायचे नाही. का? कारण की इट कॅन डॅमेज मर्क्युरी. ओके, इट कॅन डॅमेज द मर्क्युरी. क्लिअर आहे? त्यामुळं हॉट वॉटरनी कधीही थर्मोमीटर वॉश करायचं नाही. थर्मोमीटरसाठी आपण काय वापरतो? स्पिरिट वापरतो. पेशंटला आता यामध्ये पण अजून 2 महत्त्वाचे प्रश्न. पेशंटला थर्मोमीटर लावण्याच्या अगोदर आपण कुणीकडून क्लीन करायला पाहिजे. तर पेशंटला थर्मोमीटर लावण्याच्या अगोदर आपण बल्ब टू स्टेम. ओके, हे 2 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, बिफोर टेकिंग रीडिंग आपण बल्ब टू स्टेम जायचं आहे. ओके, बल्ब टू स्टेम जायचं आहे. क्लिअर? आणि त्यानंतर आफ्टर टेकिंग टेम्परेचर, ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर घेता त्याच्यानंतर स्टेम टू बल्ब यायचं आहे. ओके, स्टेम टू बल्ब यायचं आहे. म्हणजे क्लीन टू अनक्लीन एरिया आपण वापरायचा आहे. क्लीन टू अनक्लीन हे प्रिन्सिपल नेहमी फॉलो करायचं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. द सेंट्रल नर्वस सिस्टम हॅज इरिव्हर्सिबल चेंजेस वेन द बॉडी टेम्परेचर. जर आपलं बॉडी टेम्परेचर 41 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये इरिव्हर्सिबल चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे एक वेळा जर एवढं टेम्परेचर पोहोचलं तर ज्या नर्व सेल आहेत या परमनंटली डॅमेज व्हायला सुरुवात होतात. चला पुढचा प्रश्न क्रमांक 20. इफ अ पेशंट इज सफरिंग फ्रॉम टेम्परेचर ऑफ 105 डिग्री फॅरनहाईट अँड अबाव, तर अशा पेशंटला आपण हायपरथर्मिया म्हणतो. ओके, हायपरथर्मिया म्हणतो. सॉरी. ओके, आता तुम्हाला ह्या 2 टर्मच्या तुम्हाला डेफिनेशन खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की हायपर पायरेक्सिया म्हणजे किती टेम्परेचर आणि हाय पायरेक्सिया म्हणजे किती टेम्परेचर. ओके, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत समोर पण. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. द अमाऊंट ऑफ सोल्युशन फॉर अन अडल्ट टू गिव्ह अन इनिमा. इनिमा देण्यासाठी अमाऊंट ऑफ सोल्युशन किती वापरू शकतो आपण अडल्टला? ओके, तर अडल्टला आपण 500 ते 1000 ml वापरू शकतो. जर तुम्हाला पीडियाट्रिक विचारलं असतं, जर विचारलं असतं तर 250 ते 500 ml आपण पीडियाट्रिकमध्ये वापरू शकतो. आता 2 प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे. ओके सर, इनिमा देण्यासाठी पोझिशन कोणती देणार? पोझिशन देणार सर आम्ही सिम्स पोझिशन. सिम्स म्हणजे काय? सिम्स पोझिशन म्हणजे लेफ्ट लॅटरल पोझिशन प्लस पेशंटचा जो पाय आहे तो अप्पर लिम जो आहे तो फ्लेक्स करायचा आहे. ओके, म्हणजे पेशंट जो आहे
हा लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये असणार, एक पाय सरळ असणार आहे आणि एक हा जो पाय आहे हा फ्लेक्स असणार आहे. ओके, ही सिम्स पोझिशन आहे लेफ्ट लॅटरली. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न बनतो की ती इनिमाची जी ट्यूब आहे ही कितीपर्यंत इन्सर्ट करायला पाहिजे. ओके, तर इनिमाची ट्यूब जी आहे ही 8 to 10 सेंटीमीटर, 8 to 10 सेंटीमीटर फॉर अडल्टसाठी 8 ते 10 सेंटीमीटर आणि 2 ते 4 सेंटीमीटर म्हणजे 1 इंचापर्यंत, 1 ते 1.5 इंचापर्यंत आपलं पिडियाट्रिकसाठी वापरायचं आहे. ओके, पिडियाट्रिकसाठी 1 ते 1.5 इंच किंवा 2 ते 4 सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 22. सोल्युशन यूज फॉर न्यूट्रिएंट इनिमा. न्यूट्रिएंट इनिमासाठी आपण कुठलं सोल्युशन यूज करणार आहे, तर आपण बघा नॉर्मल सलाईन पण यूज करू शकतो, 2 to 5% डेक्स्ट्रोज पण यूज करू शकतो किंवा पाश्चराइज मिल्क 120 ml आपण यूज करू शकतो. क्लिअर आहे, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. रॉ मिल्क कॅन बी डिसइन्फेक्टेड बाय. तर मिल्कचं डिसइन्फेक्शनला आपण पाश्चरायझेशन प्रोसेस म्हणतो. ओके, तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. विच बॉडी सेल कंटेन नो न्यूक्लियस. कुठल्या बॉडी सेलमध्ये न्यूक्लियस नसतो, तर बघा स्केलेटलमध्ये न्यूक्लियस असतो, WBC मध्ये असतो, कारण WBC काय आहेत, पॉलीमॉर्फिक सेल आहेत. पॉलीमॉर्फिक म्हणजे याच्यामध्ये एकपेक्षा जास्त पण न्यूक्लियस असू शकतो, पण नाही आहे असं नसतं कधीच. ओके, परंतु RBC मध्ये कधीच न्यूक्लियस नसतो. ओके, RBC मध्ये न्यूक्लियस नसतो. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 25. हार्ट साऊंड लब कन्साइड्स विथ. ओके, तर हार्ट साऊंड लब कशामुळे येतो, तर लब हार्ट साऊंड जो आहे हा क्लोजर ऑफ ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वॉल्व. ओके, आता हे काय आहे, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर वॉल्व हे आपलं हार्ट आहे. ओके, या हार्टमध्ये हे झालं आपलं नावं पटापट करायचे आहेत, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, राईट ॲट्रियम, त्याच्यानंतर लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ओके, तर हार्टचा लब साऊंड जो आहे, हार्टचा जो लब साऊंड आहे हा क्लोजर ऑफ दिस सेमी लुनार वॉल्व. ओके, हे काय आहेत, सेमी लुनार वॉल्व. सेमी लुनार वॉल्व म्हणजे काय, तर एकाच डायरेक्शनमध्ये, म्हणजे एकदा जर ब्लड इकडे गेलं तर ते ब्लड वापस येणार नाही, त्याला म्हणतो आपण सेमी लुनार वॉल्व. ओके, आता हे जे सेमी लुनार वॉल्व 2 आहेत. ओके, अओर्टिक आणि पल्मोनिक वॉल्व. ओके, ह्या दोघांचं क्लोजर झाल्यामुळं आपला लब साऊंड येतो. ओके, त्यानंतर डब साऊंड कधी येतो, तर क्लोजर ऑफ अओर्टिक पल्मोनरी वॉल्व. ओके, तर पहिला जो हार्ट लब साऊंड आहे तो हा जो राईट ॲट्रियम आणि वेंट्रिकल मधला क्लोजर झालं तर त्यावेळेस आपला लब साऊंड येतो, आणि डब ज्यावेळेस आपला अओर्टिक आणि पल्मोनरी वॉल्व क्लोज होणार त्यावेळेस डब साऊंड येणार. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, आणि S3 आणि S4 पण साऊंड असतात. ओके, S3 आणि S4 हे ॲबनॉर्मल साऊंड आहेत. ओके, ॲबनॉर्मल साऊंड आहे. क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 आहे अँटीबॉडी रेफर्स टू. अँटीबॉडी म्हणजे काय, तर अँटीबॉडी म्हणजे एक आर्टिफिशियल आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केली जाणारी इम्युनिटी. ओके, अँटीबॉडी म्हणजे काय की एक आर्टिफिशियल इम्युनिटी असते. ओके, ए प्रोटीन फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ इम्यून रिस्पॉन्स टू एन अँटीजन. म्हणजे की एखादा फॉरेन पार्टिकल, फॉरेन ऑर्गॅनिझम जर आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट झाला तर ह्या ऑर्गॅनिझमचं बद्दल, ह्या ऑर्गॅनिझमला फाईट करण्यासाठी जी अँटीबॉडी ज्या काही गोष्टी तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, अँटीबॉडी म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 27. द बॅसिलाई विच प्रेझेंट इन द कोलॉन. ओके, तर कोलॉनमध्ये असणारा बॅसिलाई कुठला आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. कोलॉनमध्ये आपल्याला ई कोलाई बघायला मिळतात आणि इट्स अ नॉर्मल कंडिशन. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 28. द लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. ओके, एंडोक्राइन ग्लँड मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं, लार्जेस्ट एंडोक्राइन जर विचारलं तर पॅनक्रियाज. ओके, लार्जेस्ट एंडोक्राइन पॅनक्रियाज. क्लिअर आहे. जर पॅनक्रियाज ऑप्शनमध्ये नसेल तर तुम्ही थायरॉइड ग्लँड वापरू शकता. क्लिअर आहे, तरी सेकंड देणार ऑप्शन.
पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 29. द जॉन्डिस विच ऑकर्स विदिन 24 आवर्स. ओके, मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं, जो विदिन 24 आवर्स असतो त्याला पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. ओके, आणि आफ्टर 24 आवर्स त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतो. ओके, आफ्टर 24 आवर्स त्याला आपण काय म्हणतो, फिजिओलॉजिकल जॉन्डिस. क्लिअर आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 30. डिगॉक्सिन इज डॅश ड्रग. ओके, तर डिगॉक्सिन काय आहे, तर हा आपला एक आयनोट्रॉपिक ड्रग आहे. काय आहे, आयनोट्रॉपिक. आयनोट्रॉपिक म्हणजे काय, तो काय करतो सर, इन्क्रीज करतो कॉन्ट्रॅक्शन. कशाचं कॉन्ट्रॅक्शन, तर आपल्या वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. ओके, वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतो. याला त्याच्यामुळं आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक म्हणतो. ओके, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ड्रग आपण म्हणतो. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बाय द क्लायंट टू द नर्स इंडिकेट अ रिस्क फॅक्टर ऑफ CAD. CAD म्हणजे काय, कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज. आता या कोरोनरी आर्टरी कुठे आहेत, तर ज्या आर्टरी आपल्या हार्टला ब्लड सप्लाय करतात त्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो. ओके, तर ह्या कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचा रिस्क फॅक्टर कुठला आहे. बघा, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. आय स्मोक 1 to 2 पॅक ऑफ सिगरेट पर डे. म्हणजे आता एक पॅक म्हणजे किती, एक पॅक म्हणजे 10 सिगरेट. एका दिवसात 10 ते 20 सिगरेट. 2 पॅक म्हणजे 20 सिगरेट. तर एका दिवसात 10 ते 20 सिगरेट जर कोणी पेशंट पित असेल तर त्याला हाय रिस्क आहे CAD होण्याची, कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याची हाय रिस्क आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. ए स्टुडंट नर्स इज असाइन्ड टू क्लायंट हू हॅज अ डायग्नोसिस ऑफ थ्रोम्बोफ्लेबायटिस. विच ॲक्शन बाय द टीम मेंबर इज मोस्ट ॲप्रोप्रिएट. ओके, थ्रोम्बोफ्लेबायटिससाठी मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲक्शन कुठली आहे, तर अशा पेशंटला आपण प्रोव्हाइड करायचे रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज बोथ लेग ॲटलिस्ट ट्वाइस एव्हरी शिफ्ट. काय करायचे, रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज. पेशंटची रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज केली त्यामुळे पेशंटचा ब्लड सप्लाय प्रॉपर राहणार आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 33. ए क्लायंट रिसिव्हिंग हेपॅरिन सोडियम आस्क द नर्स हाऊ द ड्रग वर्क. विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट वुड द नर्स इन्क्लूड इन द एक्सप्लेनेशन ऑफ द क्लायंट. ओके, एक्सेप्ट विचारलंय तुम्हाला या ठिकाणी, एक्सेप्ट विचारलंय. तर इन्सुलिन काय काम करतो, हेपॅरिन सोडियम काय काम करतो आपला, तर हेपॅरिन सोडियम आपला जो थ्रोम्बस तयार झालेला आहे त्या थ्रोम्बसला आपल्याला डिझॉल्व करायला मदत करतो. तर हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर इट प्रिव्हेंट कन्व्हर्जन फॅक्टर दॅट आर नीडेड इन द फॉर्मेशन ऑफ क्लॉट. ओके, तर क्लॉट फॉर्मेशनसाठी हिपॅरिन मदत नाही करत, क्लॉटला डिझॉल्व करण्यासाठी मदत करतो. ओके, तर हे चुकीचं उत्तर विधान आहे. ओके, त्यानंतर तिसरं बघा, इट इनॲक्टिवेट थ्रोम्बिन दॅट फॉर्म ॲट डिझॉल्व एक्झिस्टिंग थ्रोम्बाय. ओके, तर एक्झिस्टिंग थ्रोम्बाय डिझॉल्व करण्यासाठी मदत करतो, हे आपलं बरोबर आहे. त्यानंतर इट इंटरफिअर विथ व्हिटॅमिन के ॲब्झॉर्प्शन. ओके, हे पण बरोबर आहे. तर आपलं बरोबर उत्तर, तुम्हाला एक्सेप्ट विचारलं होतं तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. ए पेशंट विथ अंजायना पेक्टोरिस इज बीइंग डिस्चार्ज. ओके, अंजायना पेक्टोरिसचा पेशंट आहे, डिस्चार्ज होत आहे विथ नायट्रोग्लिसरीन टॅबलेट. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन डज द नर्स इन्क्लूड इन द टीचिंग. आता पेशंटला नायट्रोग्लिसरीन टॅबलेट द्यायची आहे, तर अशा पेशंटला आपण सगळ्यात महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन द्यायचं असतं की इन केस ऑफ अंजायना अटॅक आपल्याला काय करायचं आहे की पेशंटला सांगायचं आहे प्लेस 1 नायट्रोग्लिसरीन टॅबलेट अंडर युअर टंग एव्हरी 5 मिनिट. हे महत्त्वाचं आहे, एव्हरी 5 मिनिट 3 डोसेस. ओके, हा पण महत्त्वाचा आहे. ओके, काय झालं, इन केस ऑफ अंजायना अटॅक, जर पेशंटला अंजायना अटॅक आला म्हणजे या कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत ह्या नॅरो जर झाल्या किंवा हार्टला लेस ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय झाला, तर अशा वेळी पेशंटला सांगायचं की पहिली गोळी घ्यायची नायट्रोग्लिसरीनची सबलिंग्वायली. ओके, सबलिंग्वायली दिली, त्यानंतर 5 मिनिटांनी ओके परत दुसरी गोळी घ्यायची. जर इन केस रिलीफ नाही मिळाला तर परत तिसरी गोळी पण तुम्ही घेऊ शकता जर रिलीफ नाही मिळाला तर. परंतु ह्या 3 डोसेस घेतल्यानंतर सुद्धा जर रिलीफ नाही मिळाला तर पेशंटला सांगायचं गो टू द हॉस्पिटल. क्लिअर आहे.
क्लिअर आहे. तर ही इन्स्ट्रक्शन अत्यंत महत्त्वाची आहे, यावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न बनतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 35. द नर्स इज कंडक्टिंग अन एज्युकेशन सेशन फॉर अ ग्रुप ऑफ स्मोकर in a stop smoking class. Which finding would the nurse state as a common symptom of lung cancer? लंग कॅन्सरचा कॉमन सिम्पटम्स तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगायचा आहे. तर लंग कॅन्सरमध्ये काय होतं बघा, कफ और चेंजेस इन अ क्रोनिक कफ. ओके, कफ और चेंजेस इन अ क्रोनिक कफ किंवा हॉर्सनेस ऑफ व्हॉइस होतं. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस सुद्धा होतं. म्हणजे व्हॉइसमध्ये जर अनरिलेटेड चेंजेस आले तर ते पण एक साईन असतं, किंवा कफ जर झाला पेशंटला क्रोनिक कफ तर तो पण एक साईन आहे लंग कॅन्सरचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. सॉरी. विच इज द मोस्ट रिलेव्हंट नॉलेज अबाउट ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन टू अ क्लायंट विथ COPD? COPD क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजच्या पेशंटसाठी मोस्ट रिलेव्हंट नॉलेज कुठलं आहे? तर अशा पेशंटमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायचं, रिपीटेड प्रश्न आहे, 1 ते 2 लिटरच ब्लड द्यायचं, ऑक्सिजन द्यायचं. का बरं सर 1 ते 2 लिटरच? कारण की आपल्या पेशंटमध्ये आपल्याला हायपॉक्सिक स्टिम्युलंट आपल्याला मेंटेन करायचं आहे. ओके, तर आता दुसरा प्रश्न बनू शकतो की आपल्या बॉडीमध्ये जे ब्रिदिंगचा जो स्टिम्युलस आहे हा कोण आहे? तर जर 2 तुम्हाला ऑप्शन देतील, ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड, तर आपलं बरोबर उत्तर कार्बन डायऑक्साईड असणार आहे. कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये ब्रीदिंगचा स्टिम्युलंट आहे, ना की ऑक्सिजन. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 37. व्हेन सक्शनिंग म्युकस फ्रॉम अ क्लायंट लंग विच नर्सिंग ॲक्शन वुड लिस्ट ॲप्रोप्रिएट? लिस्ट म्हणजे कमी ॲप्रोप्रिएट आहे. ओके, तर अशा पेशंटला आपण सॉरी बघा, लुब्रिकेट द कॅथेटर टिप विथ स्टराईल सलाईन बिफोर इन्सर्शन, हे करायला लागणार. ओके, लिस्ट ॲप्रोप्रिएट सांगायचं आहे आपल्याला. यूज स्टराईल टेक्निक विथ टू ग्लोव्ड अप्रोच. टू ग्लोव्ड अप्रोच आपण वापरत नाही. ओके, त्यानंतर सक्शन अंटिल द क्लायंट इंडिकेट टू स्टॉप ऑर नो लॉंगर दॅन 20 सेकंड, हे पण चुकीचं आहे. ओके, हे पण चुकीचं आहे. हायपर ऑक्सिजनेट द क्लायंट बिफोर सक्शनिंग, हे बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर आहे सगळ्यांना? पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 38. सॉरी. पेग सेल्स आर सीन इन. पेग सेल्स आपल्या फॉलोपियन ट्यूबमध्ये बघायला मिळतात. ओके, फॉलोपियन ट्यूबमध्ये आपल्याला पेग सेल बघायला मिळतात. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 39. मिसेस इंगळे अटेंड द प्रीनेटल क्लिनिक एक्झिबिटिंग प्रिझम्प्टिव्ह साइन ऑफ प्रेग्नन्सी. द क्लिनिक नर्स नोज दॅट दिस साइन आर मोस्ट लाईकली इन्क्लूड. आता बघा, ह्याच्यामधून पण रिपीटेड प्रश्न येतात, प्रिझम्प्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि प्रॉबेबल साइन ऑफ प्रेग्नन्सी. तर हे आपल्याला पहिलं एकदा समजून घ्यायला पाहिजे. ओके, तर हेडिंग लावा, प्रिझम्प्टिव्ह साइन, प्रिझम्प्टिव्ह साइन, प्रॉबेबल साइन आणि पॉझिटिव्ह साइन. काय आहे? प्रिझम्प्टिव्ह, प्रॉबेबल आणि पॉझिटिव्ह साइन. ओके, आता प्रिझम्प्टिव्ह म्हणजे काय? तर चेंजेस दॅट फेल्ट बाय द वुमन. ओके, प्रिझम्प्टिव्ह साइन म्हणजे काय की चेंजेस फेल्ट बाय वुमन, म्हणजे मदरला जे चेंजेस फील होतात त्याला आपण प्रिझम्प्टिव्ह साइन म्हणायचं आहे. जसं की मदरला फील होतं अमेनोरिया. अमेनोरिया म्हणजे काय की मेन्स्ट्रुएशन बंद झालेत, नॉजिया वॉमिटिंग येतोय. ओके, क्लिअर? त्यानंतर फटीग होतोय मदरला, थकवा येतोय. त्यानंतर मदरला युरिनरी फ्रिक्वेन्सी वाढली आहे. का वाढते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर मदरला क्विकनिंग फील होते. ओके, क्विकनिंग म्हणजे काय की बेबी पोटात लात मारतोय, ते लात नाही मारत, ती बेबीची मूवमेंट मदरला जी फील होते त्याला आपण क्विकनिंग म्हणतो. ओके, तर हे प्रिझम्प्टिव्ह साइन झाले जे की मदरला फील होतात, त्याला म्हणायचं प्रिझम्प्टिव्ह. आता प्रोबेबल म्हणजे काय? प्रोबेबल म्हणजे मोर सर्टन
मोर सर्टन बट नॉट डेफिनेटिव्ह. मोर सर्टन बट नॉट डेफिनेटिव्ह म्हणजे काय की असे साईन प्रेग्नन्सीमध्ये असतात, पण याचा अर्थ असाच नाही आहे की प्रेग्नन्सी कन्फर्म आहे म्हणून. ओके, जसं की गुडल्स साईन. गुडल्स साईन, आता गुडल्स साईनचा अर्थ काय की सॉफ्ट सर्व्हिक्स होणं. ओके, सॉफ्ट सर्व्हिक्स होण्याला आपण गुडल्स साईन म्हणतो. त्यानंतर अजून एक साईन त्याला म्हणतो आपण चॅडविक साईन. ओके, चॅडविक साईन. आता चॅडविक साईन म्हणजे काय? चॅडविक साईन म्हणजे ब्लूइश डिस्कलरेशन. ओके, ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ सर्व्हिक्स. त्यानंतर तिसरं साईन आहे हेगार्स साईन. हेगार्स साईन. ओके, आता हेगार्स साईन म्हणजे काय की सॉफ्ट इस्थमस. सॉफ्ट इस्थमस. इस्थमस काय आहे? लोअर पार्ट आहे युट्रसचा. क्लिअर. त्यानंतर चौथा प्रोबेबल साईन आहे ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन. ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन हे आहेत प्रोबेबल साईन. आता बघा, हे साईन प्रेझेंट तर आहेत, हे प्रेग्नन्सीमध्ये असतात, परंतु याचा अर्थ कन्फर्म नाही आहे की प्रेग्नन्सी आहे म्हणून. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे मोर सर्टन आहेत परंतु नॉट डेफिनेटिव्ह. ओके, हे साईन बघून आपण प्रेग्नन्सी कन्फर्म आहे असं सांगू शकत नाही. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय बघायला लागतात? पॉझिटिव्ह साईन. पॉझिटिव्ह साईन म्हणजे काय की डेफिनेटिव्ह आणि कन्फर्म. डेफिनेटिव्ह अँड कन्फर्म साईन. आता डेफिनेटिव्ह आणि कन्फर्म साईन कुठले कुठले असतील बरं? बघा, जर मदरला फिटल मूवमेंट फील झाली. ओके, फिटल मूवमेंट फील झाली म्हणजे आत पोटामध्ये बाळ फिरतंय जर ही फील झाली. जर आपल्याला FHS जर फील झाले म्हणजे फिटल हार्ट साऊंड जर ऐकायला आले. त्यानंतर USG मध्ये एम्ब्रिओ जर आपल्याला दिसला, तर हे आहेत पॉझिटिव्ह साईन. म्हणजे जर आपल्याला पोटामध्ये बाळ दिसतंय तर हे तर पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही की मदर प्रेग्नंट आहे. ओके, असं तर होणार नाही की मदर विदाऊट प्रेग्नंट पोटामध्ये बेबी असणार. तर हे पॉझिटिव्ह साईन आहे, हे कन्फर्म साईन आहेत. ओके, सगळ्यांना विनंती आहे हे पॉझिटिव्ह प्रोबेबल याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही हे सगळे साईन लिहून घ्या. ओके, अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामधून एक प्रश्न जरूर बनू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40. मिसेस कोली इज बीइंग इव्हॅल्युएटेड फॉर प्री इक्लाम्शिया. विच ऑफ द फॉलोइंग असेसमेंट वुड द नर्स मेक फर्स्ट? प्री इक्लाम्शियाचा पेशंट आहे. सर, प्री इक्लाम्शिया म्हणजे काय? तर प्री इक्लाम्शिया म्हणजे प्री म्हणजे अगोदर, इक्लाम्शिया म्हणजे फीट. ओके, तर प्री म्हणजे अगोदर. तर प्री इक्लाम्शियाच्या मध्ये 3 साईन असतात. इन्क्रीज ब्लड प्रेशर. इन्क्रीज म्हणजे किती सर? मोर दॅन 140 सिस्टोलिक ब्लड प्रेशर, मोर दॅन 90 डायस्टोलिक ब्लड प्रेशर. याला इन्क्रीज BP म्हणायचं. त्यानंतर प्रोटीनुरिया. प्रोटीनुरिया म्हणजे काय की प्रोटीन बघायला मिळणं. किती प्रोटीन? मोर दॅन 30 mg जर प्रोटीन आपल्याला युरिनमध्ये मिळाले तर त्याला प्रोटीनुरिया म्हणायचं. त्याच्यानंतर इडिमा बघायला मिळणं. इडिमा कुठं? तर पेरिटिबियल. ओके, पेरिटिबियल इडिमा जर आपल्याला बघायला मिळाला तर त्याला आपण काय म्हणायचं? प्री इक्लाम्शिया. आता याच्यामध्ये जर मी प्लस करून सीझर जर केलं तर याला आपण म्हणायचं इक्लाम्शिया. ओके, तर हे झालं आपलं इक्लाम्शिया. इक्लाम्शियामध्ये कुठले कुठले साईन येणार? वरचे 3, 1, 2 आणि 3 प्लस जो आहे हा चौथा साईन जर आला तर इक्लाम्शिया. वरचे 3 साईन जर असतील तर प्री इक्लाम्शिया. क्लिअर? ओके, आता तुम्हाला सगळ्यात पहिली असेसमेंट कुठली करायची आहे? तर सगळ्यात पहिली कोणची सांगितली आपण? ब्लड प्रेशरची असेसमेंट करायची आहे. क्लिअर आहे? ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 41. अमेरिकेतील मिसिसिपी नदी कोठे जाऊन मिळते? तर अमेरिकेतली ही जी मिसिसिपी नदी आहे ही मेक्सिकोच्या आखातात जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 42. पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय आहे? तर ही जी जनधन योजना आहे हिचे घोषवाक्य आहे माझे खाते भाग्य विधाते. आपल्याला माहिती असेल हे अतिशय पॉप्युलर झालं होतं.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर आहेत, सध्याचे गव्हर्नर ते शक्तिकांत दास आहेत. ठीक आहे, शक्तिकांत दास सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत. त्यानंतर आता उषा अनंत सुब्रमण्यम ह्या कोण आहेत? कारण यांचं नाव आत्ताच न्यूजपेपरमध्ये गाजलं होतं. तर या उषा अनंत सुब्रमण्यम ह्या ज्या आहेत या डायरेक्टर आहेत पंजाब नॅशनल बँकच्या. आता रघुराम राजन कोण आहेत? तर रघुराम राजन फॉर्मर गव्हर्नर आहेत, फॉर्मर गव्हर्नर ऑफ RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फॉर्मर गव्हर्नर आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 44, ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी या घटकाच्या आधारावर राखीव जागा निर्धारित केल्या जातात. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकसंख्येच्या आधारावर ज्या आहेत या राखीव जागा निर्धारित केल्या जात असतात. क्लिअर आहे? ओके, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी डॅश हा प्रदेश सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्याच्या प्रदेशात मोडतो. सूचीपर्णी वृक्षांच्या प्रदेशात कुठला प्रदेश मोडतो? तर मध्य कॅनडा, उत्तर रशिया, सायबेरियाचा समशीतोष्ण कटिबंधीय भाग हा जो आहे हा सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्यात मोडत असतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 46, भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी किती आहे? तर भारताच्या भूसरहद्दीची म्हणजे भारताची जी बाउंड्री आहे याची लांबी किती आहे? तर भारताची बाउंड्री जी आहे 15,200 किलोमीटर आहे. 15,200 किलोमीटरची भारताची पूर्ण बाउंड्री आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47, सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच आपण काय म्हणतो? तर याला आपण पोटाचा नगारा होणे असं म्हणतो. पोटाचा नगारा होणे असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 48, भारतीय संविधानातील अनुच्छेद 370 जो की मोस्ट पॉप्युलर आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा आत्ताच 1-2 वर्षापूर्वी हा अनुच्छेद 370 रद्द करण्यात आला होता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या द्वारे. तर हा जम्मू आणि काश्मीर ह्या राज्याशी संबंध आहे. ओके, 370. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, सन 2018-19च्या केंद्रीय अर्थसंकल्पा अंतर्गत एकूण केंद्रीय उत्पन्नातील प्राप्ती कराचा अंदाजित वाटा किती आहे? तर प्राप्ती कराचा अंदाजित वाटा 2018 आणि 19 मध्ये 16% होता. 16% होता. परंतु आता तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे की 2023 मध्ये भारताचा प्राप्ती कराचा वाटा किती आहे? ओके, सर्वांनी कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 50, सन 2018ची 105वी भारतीय विज्ञान परिषद कुठे झालेली आहे? तर सन 2018ची 105वी भारतीय विज्ञान परिषद इम्फाळ मणिपूर येथे झाली आहे. क्लिअर? तर हे आपला पार्ट 1 झाला. पार्ट 2 मध्ये आपण परत दुसरे 50 प्रश्न बघणार आहे. सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे अपडेट मिळत राहतील. आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी घेत आहे. ओके, धन्यवाद.